नमस्कार, पुणेरी आवाजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये सध्या रणधुमाळी आहे ती निवडणुकांची. विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आत्ता काही दिवसातच आचारसंहिताही लागू होईल. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या मतदारसंघासाठी काय काय करता येईल, काय काय मुद्दे असणार आहे, या सगळ्यांवरती आपण चर्चा करतोय ह्या सगळ्या सदरामध्ये. आत्ता माझ्यासोबत आहेत अश्विनी कदम मॅडम. त्या शिक्षिका आहेत. शिवाय लास्ट विधानसभा निवडणुकीमध्ये त्या उमेदवारही होत्या. खूप सारे प्रयत्न केले होते. शेवटच्या 18 दिवसांमध्ये त्यांचा प्रचारावरती खूप धुमधडाका होता आणि असं सगळं 18 दिवसांमध्ये त्यांनी 61,000च्या वरती मतं मिळवलेली होती. सो पर्वती मतदारसंघ का महत्वाचा आहे? कारण गेली 3 टर्म झाले बीजेपीकडे हा मतदारसंघ आहे, म्हणजेच माधुरी मिसाळांकडे. आणि आत्ता या मतदारसंघामध्ये काय काय चेंजेस होऊ घातलेले आहेत, आत्ताच्या ज्या उमेदवार होणार आहेत किंवा आत्ता इच्छुक आहेत अशा अश्विनी कदम मॅडम या संदर्भात काय सांगणार आहेत? अश्विनी ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. थँक्यू. सो काय सांगाल, गेल्या वेळची निवडणूक किती महत्वाची होती आणि आता जी निवडणूक आहे यासाठी काय फोकस पॉइंट असणार आहेत तुमचे? नक्की ज्योती, पुणेरी पुणेरी आवाजला या आजच्या नवरात्रीच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आधी शुभेच्छा देईन. नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून आई भगवती सगळ्यांना चांगली बुद्धी देव आणि सर्वांच्याकडून जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्यासाठी प्रेरणा देव. त्यामुळे आज या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आलेली आहेस आणि मला अतिशय आनंद होतोय की एक पत्रकार म्हणून आणि एक स्त्री पत्रकार म्हणून तू माझी या ठिकाणी माझ्याशी बातचीत करायला आलेली. पर्वती विधानसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर खूप काही काम करण्यासारखं आहे या मतदारसंघामध्ये. इथल्या लोकसंख्येचा जर का आपण विचार केला तर वेगवेगळ्या धर्तीवरती या ठिकाणी जनता राहते. म्हणजे कसं तर काही सोसायट्या आहेत, काही स्लम एरिया जास्त आहे या ठिकाणी आणि काही मध्यमवर्गीय आणि काही सोसायट्या थोड्या उच्चभ्रू आहेत. त्या सगळ्यांसाठी काम करायला लागतं जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी आपलं काम करत असतो. 2007 पासून नगरसेविका म्हणून मी काम करते पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणि 2019 ते 2007 हा प्रवास पाहता 15-16ला स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून फक्त प्रभाग नाही तर पुणे शहरासाठी काम केलं. हा एक चांगला असा अनुभव जो प्रशासकीय सेवेबरोबर काम करण्याचा माझ्या वाट्याला आलेला आहे. आणि अर्थसंकल्पाच्या उलाढाली म्हणूयात आपण की ज्या चांगल्या गोष्टींसाठी नियोजनबद्ध विकासासाठी वापरायच्या असतात. आणि जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष असतो आपण त्यावेळी निम्म प्रशासन असतो. म्हणजे जनतेतून निवडून दिलेला लोकप्रतिनिधी, त्यामुळे अर्धा नगरसेवक आणि अर्धा प्रशासक म्हणून आपल्याला ते काम करायचं असतं. हा एक खूप मोठा चांगला अनुभव आज माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे जर माझ्या नजरेतून मी पर्वती विधानसभेचा विकास पाहिला तर आजच्या घडीला मला असं वाटतं की पर्वती विधानसभा आमची खूप मागे आहे. माझ्या प्रभागाचा विचार केला तर मी तो खूप डेव्हलप केला. प्रसंगी ज्यावेळी मला अधिकार मिळाले त्या अधिकारात पुणे शहराच्या विकासाबरोबर आपल्या प्रभागाकडे दुर्लक्ष केलेलं नाही आणि त्यामुळे हा माझा प्रभाग तर मी स्ट्रॉंग केलेला आहे. मग तिथल्या पायाभूत सुविधा असतील, रस्ते, उद्यानं, ऑक्सिजन युक्त क्लायमेट म्हणूया, पर्यावरण सदृश परिस्थिती आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि अनेक त्यातल्या नैसर्गिक गोष्टी टिकवत असताना नागरिकांना देण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून द्यायच्या असतात त्या दिलेल्याच आहेत. पण आज या ठिकाणी विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही आमच्या भागाकडे पाहतो त्यावेळी पर्वती मतदारसंघामध्ये खूप घडामोडी घडणं, खूप प्रकारे चांगली कामं करणं, त्याचा दर्जा उंचावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही मागच्या 15 वर्षामध्ये एक हाती सत्तेवर असलेल्या आमदारांकडून झालेली नाही, हे मात्र सत्य परिस्थिती आहे आणि ती आत्ताच्या विद्यमान आमदारांना स्वीकारावी लागेल आणि हे मान्य करावं लागेल, एवढं मात्र खरं आहे. जर का ज्योती असा विचार केला की पर्वती मतदारसंघामध्ये काय घडामोडी घडल्या पाहिजेत किंवा काय विषय व्हायला पाहिजे होते, तर घडामोडी अनेक प्रकारच्या असतात. त्या ऐतिहासिक असू शकतात किंवा बोलण्या चालण्यातल्या असू शकतात आणि विकास कामांच्या असू शकतात. तर लोकप्रतिनिधींनी विकास कामांवरती भर द्यायचा असतो आणि समाजाची उद्दिष्ट समजून घ्यायची असतात. आपण या जनतेने निवडून दिल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत. मुळामध्ये मी असं म्हणेल, म्हणजे सॉरी टू से, परंतु
आपल्याला काय काम करायचंय हे समजणं फार गरजेचं असतं. ते या ठिकाणी समजलेलंच दिसत नाही. तर एका विधानसभेच्या कार्यक्षेत्रावर गेल्यानंतर जेव्हा तुम्ही मला आठवतंय की काही गोष्टींमध्ये विचार करायला लागतो खूप आणि जनतेमध्ये सामील व्हावं लागतं. जनतेला काय हवंय काय नको या योग्य पद्धतीने लॉंग टर्मच्या सुविधा देणं फार गरजेचं असतं. कुठली पण सुविधा देताना तात्पुरती देऊन उपयोग नसतो. त्यामुळे आपण असं म्हणतो की विकास होताना पुढच्या 25 वर्षाचा पुढच्या 50 वर्षाचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणे सुविधा दिली पाहिजे. लोकसंख्या वाढत असतात, नैसर्गिक ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यात बदल होत असतो. पर्यावरणातल्या वाढीचा आपण विचार केला, पर्यावरणातील बदलांचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. आणि ज्यावेळी तुम्ही विधानसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये जाता तेव्हा तुमचे विचार उच्च होतात, तुमच्या निर्णय उच्च होतात आणि एक ठोस निर्णय किंवा ज्या ठिकाणी एक महत्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असते ते कार्यक्षेत्र म्हणजे विधानसभा कार्यक्षेत्र आहे. मग अशा कार्यक्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायला संधी मिळत असेल तर 15 वर्ष मिळालेली संधी आणि आजचा पर्वतीचा झालेला विकास याची तुलना केली तर अतिशय पर्वती माझी बकाल झालेली आहे. मी माझी पर्वती यासाठी म्हणेन किंवा आपली म्हणूयात, मला काही हरकत नाहीये. मी माझी यासाठी म्हणते की मी पर्वतीची कन्या आहे. माझं बालपण इथंच गेलेलं आहे, माझा जन्म इथलाच आहे पर्वती मधला आणि माझी जन्मभूमी जशी पर्वती आहे तशी माझी कर्मभूमी देखील पर्वती आहे. म्हणून मी आपुलकीने माझी पर्वती म्हणते. मग माझी पर्वती जेव्हा मी विचार करते, पर्वती म्हणजे पर्वती विधानसभा मतदारसंघ, तर पर्वती विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या कार्यक्षेत्रामध्ये आज इथली आपण सुरुवात करूया घरातून बाहेर पडल्यापासूनची. घरातून बाहेर पडल्यापासून या ठिकाणी वाहतूक यंत्रणा ही सुस्थितीत आहे का याचा विचार खूप करायला पाहिजे. कारण या ठिकाणी वाहतुकीच्या प्रश्नांना वाचा फोडायचं काम जरी झालं तरी वाहतूक व्यवस्था ही सुरळीत होऊ शकली नाही. एकीकडे तुम्ही स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना पब्लिक घरातून बाहेर पडल्यानंतर पूर्वी 10 मिनिटात एखाद्या ठिकाणी पोहोचायला लागत होते. आता तुम्हाला अर्धा तास नव्हे 1 तास ट्रॅफिक मध्ये लोकांना अडकून राहावं लागतं आणि महत्वाच्या कामासाठी पोहोचू शकत नाही. एखादी ॲम्ब्युलन्स जरी जायची असेल पेशंटला घेऊन तरी ती लवकर पोहोचू शकत नाही. त्यांना मार्ग काढणं अवघड होतंय. एवढी मोठी परिस्थिती आज या वाहतूक व्यवस्थेची म्हणजे बोजवारा वाजलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. खरं. आणि अगदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आपण विचार केला की आता गाड्या नाही काढायच्या, पब्लिक गाडी कधी बाहेर काढते की त्यांना नीट सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळालेली नाही म्हणून काढते. आम्ही एकेकाळी PMPLच्या बसेस वाढवण्यासाठी बजेटमध्ये तरतूद केलेली मी स्वतः आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अंदाजपत्रकात तरतूद होऊन सुद्धा ज्यावेळी तुम्ही सत्तेवर येता तेव्हा ते इम्प्लिमेंट होते की नाही पाण्याची जबाबदारी कोणाची आहे? सत्ताधारी पक्षाचीच आहे ना. विरोधक म्हणून आम्ही ओरडू किंवा काही करू पण सत्ताधारी पक्षाने काम करणं महत्वाचं असतं. ते काम या ठिकाणी झालेलं दिसत नाही. साधा विषय आहे की सार्वजनिक वाहतूक यंत्रणा चालू असताना एक चांगली सुविधा द्यायची म्हणून मेट्रो पुणेमध्ये आणायचं ठरलं. मग मेट्रो सिटी कडे वाटचाल सुरू झाली असताना ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता पुणे महानगरपालिकेत होती त्यावेळी मेट्रोवरती चांगल्या पद्धतीने नियोजन झालं, त्याचे ठराव पास झाले, धोरणं झाली. GB मध्ये रात्री 11 वाजेपर्यंत मुख्य सभा चालल्या आणि त्यावेळी मी 2013 मध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा ठराव दिला. हा ठराव मी स्वतः दिलेला आहे. आमचे नगरसेवक विशालजी तांबे हे स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्याच्याकडे त्या ठरावाची कॉपी सुद्धा माझ्याकडे आहे पुरावा म्हणून. तर 2013ला पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेलं ठराव, मेट्रोचा ठराव मंजूर केला की म्हणजे बाकीच्या सगळ्या ठिकाणी तुम्ही मेट्रो करणार आहे म्हणून आम्ही दक्षिण पुण्याचे नगरसेवक म्हणून स्वारगेट ते कात्रज पर्यंतचं धोरण मंजूर करण्यासाठी आम्ही तो ठराव मंजूर करायला दिला. 2013 आता 2024 उजाडली म्हणजे मध्ये किती वर्षाचा कार्यकाळ गेला हा जनतेने अभ्यासावा. 13 वर्ष जर का अशी एक ठराव मंजूर करायला आत्ताशी केंद्र सरकारने मंजुरी दिली आत्ता 13 वर्षांनी म्हणजे काय आहे? काय हे तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये काम करताय? कुठे तुम्ही जर का तुम्हाला वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा आहे आणि आता केंद्र सरकारने मंजुरी दिली म्हणून तुम्ही फ्लेक्सबाजी करता, पण तुम्ही 15 वर्षाच्या कार्यक्षेत्रामध्ये जर पुणे महानगरपालिकेमध्ये तुमची एखादी सत्ता होती मागच्या 5 वर्षामध्ये, त्यानंतर 2014 पासून ते 2024 पर्यंत तुम्ही राज्यसभेमध्ये एकसंघ होता,
तुमची सत्ता होती, केंद्रात तुमची सत्ता आहे, असं असताना तुम्ही मेट्रो मंजूर का नाही करून घेतली? हे धोरण आत्ता मंजूर, एवढ्या उशिरा मंजूर का झालं? तर निवडणुका आल्या म्हणून. मग दरवेळेस यांची टेंडन्सी अशीच आहे की काही काम करायचं नाही आणि निवडणुका आल्या की 6 महिने कामाला लागल्यासारखं दाखवायचं, मग कार्यक्रम अटेंड करायचे, दाखवायचं आम्ही किती काम करतोय. मग सोसायट्यांचे, खासगी सोसायट्यांचे मग चांगली चांगली कामं करून द्यायची. मग पब्लिकला वाटतं चला आमदार आले आणि आपल्याला भेटले, आपलं काम झालं. शेवटी कसं आहे की सभासद सोसायट्यांमध्ये राहत असतात आणि सोसायट्यांमध्ये राहत असताना अनेक वर्षांची कामं मेंटेनन्सची पेंडिंग असतात. मग त्यांच्या अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधी जेव्हा येतात तर त्यांचेही काही पैसे वाचत असतात, तर लोकप्रतिनिधींनी यावं, आमची कामं करून द्यावीत आणि लोकांना खुश करायचं. पण जनतेने सुद्धा, आता जनता हुशार झालेली, जनताला कळतंय आणि तुम्ही जनतेची, सोसायट्यांची कामं करून देता तेही काही उपकार करत नाही. त्यांचं मतदान घेतलेलं आहे 5 वर्षासाठीचं आणि कर रूपाने तुम्ही हे सगळे पैसे वसूल करता. नक्कीच जनता टॅक्स भरते. हो, खरंय खरंय. ताई, मला एक प्रश्न असा विचारायचा, आता जसं तुम्ही म्हणाले की बरेच मुद्दे आहेत पर्वती मतदारसंघामध्ये, अनेक डेव्हलपमेंट व्हायला हव्यात, ज्या झाल्या नाही गेल्या 15 वर्षांमध्ये. सो आता हे किती चॅलेंजिंग असणार ही निवडणूक तुमच्यासाठी आणि कसं बघताय तुम्ही ह्या निवडणुकीकडे? कोणतीही निवडणुकी चॅलेंजिंगच असते आणि 2007 पासून मी या निवडणुकांचं चॅलेंज स्वीकारत आली आहे. एवढंच होतं की 2007ला छोटा वॉर्ड होता, 2012ला मला खूप मोठी फाईट करावी लागली. अख्ख्या पुणे शहरामध्ये मी एकमेव अपक्ष म्हणून निवडून आले. माझ्या परिसरातील नागरिकांचा मुळे, म्हणजे मी एक समजते की हे चॅलेंज खूप मोठं आहे. 2012चा अनुभव घेता माझ्या मतदारांनी निर्णय घेतला की अश्विनी आपल्यासाठी काम करायला पात्र आहे आणि त्यांनी मला एकमेव अपक्ष म्हणून निवडून दिलं. पण 2017ला मी माझ्या प्रभागातल्या नागरिकांना चांगल्या सुविधा दिल्या, आत्मविश्वासाने काम केलं, प्रसंगी मी फाईट केली. माझ्या परिसरातल्या नागरिकांच्या सुविधांचा त्यांचा हक्क त्यांना मी मिळवून दिला आणि 2017ला 4च्या प्रभागात सुद्धा, ज्याला मिनी आमदारकी आपण म्हणूया असं म्हणतात की नाही का, तर त्यावेळेस सुद्धा मी मोठ्या मतांनी, चांगल्या मतांनी निवडून आले. 19च्या निवडणुकीमध्ये फक्त 18 दिवस राहिले मला मिळाले, म्हणजे माझं नाव डिक्लेअर केल्यानंतर. आणि या ठिकाणी आंबील एवढी मोठी आपत्ती पुराची नैसर्गिक होती आणि माझ्या स्वतःच्याही घरामध्ये पूर परिस्थिती होती. अशातही मी बाहेर पडून या ठिकाणी खूप फाईट केली आणि 18 दिवसात मी 61,000 मतदान घेतलं. अनेक नागरिकांना माहीत नव्हतं. मी नंतर अशी थांबले नाही. एक शिक्षिका या नात्याने मला स्वतःला, मी कधीच म्हणत नाही मी पराभूत झाले, कारण जर का मी एक शिक्षिका आहे, मी जर म्हटलंय की मी पराभूत झाले तर ते योग्य नाही. कारण आम्ही आज भावी पिढी घडवतो आणि भावी पिढी शिकवत असताना, घडवत असताना, त्यांना उमेदीचा मार्ग दाखवत असताना जर का मी माझ्या विद्यार्थ्यांना असं म्हटलं की पराभूत, तर हा शब्द आमच्या चौकटीमध्ये नाहीच आहे शिक्षकांच्या. त्यामुळे मी असं म्हणते 2 पावलं मी मागे राहिले आणि आता मला यशाची झेप घ्यायची. हे चॅलेंज खूप मोठं आहे, मला माहिती आहे. हे चॅलेंज स्वीकारताना लढा तर दिला पाहिजे, कारण मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे, एक शिक्षिका आहे. मी लढले तर माझं लढण्याची जी काही परिस्थिती आहे किंवा मी जे काही चॅलेंज स्वीकारले याचं एक प्रोत्साहन माझ्या विद्यार्थ्यांना मिळत असतं, माझ्या नागरिकांना, माझ्या परिसरामध्ये. म्हणजे शिक्षक म्हणून मी जरी विद्यार्थ्यांना शिकवत असले तरी माझ्या परिसरामध्ये अशा अनेक तरुण पिढी आहे, अनेक भगिनी आहेत, अनेक माझा मतदार आहे की जो कुठे ना कुठेतरी मला ऑब्झर्व करत असतो, नक्कीच माझं निरीक्षण करत असतो आणि त्यांना आवडतं की अश्विनी काहीतरी चॅलेंज स्वीकारते आणि काहीतरी मार्ग काढते आणि आपल्या सगळ्या अडचणींना वाचा फोडायचं काम करते, आपल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करते. हे माझा मतदार जाणतो, ओळखतो आणि तो हे माझं निरीक्षण करत असतो. त्यामुळे मला हे माहिती आहे की हे चॅलेंज माझ्यासाठी अवघड असलं तरी सुद्धा माझा मतदार ठरवेल नक्की हे मतदान कोणाला करायचं. कारण जो ते एक लक्षात घे, थोडस 1 मिनिट घेते, पण काम करणं ज्या पद्धतीने की कोरोना सारखा महामारी 2019 निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आम्ही शांत बसलेलो नाही. त्याच पद्धतीने विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये फिरल्यानंतर, नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर, जेव्हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19च्या तिथल्या पर्वतीतल्या अडचणी समजल्यावर पानशेत पूरग्रस्तासारखा एवढे वर्ष प्रलंबित असलेला विषय आज आम्ही तत्कालीन पालकमंत्र्यांशी पाठपुरावा केल्यानंतर, ज्यावेळी तिथे मंत्रालयात जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा केला, माझ्या एका पत्राने आणि माझ्या विनंतीला मान देऊन तत्कालीन पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आमचा हा पूरग्रस्ताचा विषय मार्गी लागला. मुदतवाढ संपलेली, 3 वर्षाची मुदतवाढ त्याला मिळाली आणि अनेक त्याच्यावरती काम झालं.
कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये काय काय क्रायटेरिया लावायचा, या लोकांच्या नावावरती घरं होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे. मला अभिमान आहे आज, भले आज मी तिथे विधानसभेला गेले नाहीये 19ला, पण मी हे विधानसभेच्या पार्श्वभूमीचे विषय उचलून त्यावरती मार्ग काढल्यामुळे आज पानशेत पूरग्रस्ताचा विषय पुढे सरकलाय. या गोष्टीचं मला समाधान आहे. आणि उरलेलं काम करायला मी आता 2024ला पार्लमेंटमध्ये याला विधानसभेमध्ये जाणार आहे. त्यामुळे माझ्या नागरिकांचे प्रश्न मी हे मार्गी लावणार आहे असा मला आत्मविश्वास आहे. मेट्रो सारखा विषय मी घेतला, वाहतुकीचा, पानशेतचा विषय घेतला. आंबील-ओढ्याचा खूप मोठा प्रश्न अजूनही आमचा प्रलंबित आहे. ठिकठिकाणी डोंगर माथ्यावरचे विषय आमचे, या ठिकाणी राहणारी लोकवस्ती आहे, डोंगर माथ्यावर राहते, चढा उतारावरती राहते. तिथले जे काही पाणी वाहून येतं, हे पाणी आंबील-ओढ्यामध्ये सोडलं जातं. यामध्ये त्यांना पावसाळ्या लाईन मोठमोठ्या टाकून देणं, कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्याच्यावरती अभ्यास करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याची फार गरज आज या ठिकाणी पर्वती मतदारसंघामध्ये आहे. या ठिकाणी दाट लोकवस्तीचे भाग इतके आहेत. जनता वसाहत सारखी झोपडपट्टी आहे, तळजाई वसाहत सारखी झोपडपट्टी आहे, आंबेडकर वसाहती सारखी झोपडपट्टी आहे, अप्पर इंदिरानगर सारखी दाट लोकवस्तीचा भाग आहे. आज इतक्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक राहतात. यांच्या उदरनिर्वाहाची साधनं, यांना तरुणांना बेरोजगारी निर्माण झालेली आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आज महिलांना आपण प्रोत्साहन देतो की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा, पण त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे. त्यांच्या व्यवसायाला वाटा, ते व्यवसायाची चळवळ सुरू करणं फार गरजेचं आहे. बचत गटांच्या चळवळींना, बचत गटाच्या चळवळी सुरू होतात, पण व्यवसायाच्या वाटा त्यांना मिळत नाही. त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्यांना रोजगार मिळण्यासाठी उपलब्धता करणं गरजेचं आहे. या सगळ्या विषयावरती काम मला या ठिकाणी करायचंय. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुद्धा निवडणूक झाली होती, माझ्या जनतेने मला काही मतामध्ये थोडंसं मागे ठेवलं होतं, पण मी काही नाराज नाही झाले. मला माहिती आहे काम चालू होतं की प्रत्येक नागरिकांच्या बरोबर मी लस घेण्यासाठी तिथं जातीने उभे होते. 80,000 लसीकरण मी या ठिकाणी स्वतः जातीने उभं राहून केले. सॅनिटायझर वाटप, मास्क वाटप असेल, भाजीपाला, किराणा मालाचं सामान मी सोसायट्या, मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये स्वतः तिथं यंत्रणा लावून ते पोहोचवण्यासाठी मी लोकांना घरात बसायला सांगत होतो, पण लोकप्रतिनिधी बाहेर असणं गरजेचं होतं. त्यावेळी मी ना कुठल्या फार्म हाऊसवर जाऊन बसले ना, म्हणजे माझं नाहीच फार्म हाऊस काय असायचा विषय नाही. माझी गरिबाची एक घर आहे आणि माझी काही हवेली वगैरे नाहीये किंवा महाल पण नाहीये, पण मी या ठिकाणी नागरिकांमध्ये होते. प्रसंगी माझ्या कुटुंबाला 3 आठवडे 1 महिना कोरोनाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहून कोरोनाला सामना करावा लागला, तरी मी एकटी या ठिकाणी झुंज देत होते. माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन, माझे मित्रमंडळी असतील, माझ्या मिस्टरांची मित्रमंडळी असतील, माझ्या सगळ्या नागरिकांवरती फोन केले की एक विश्वासार्हता निर्माण झालेली आहे. फोन केलं की कामं होतात आणि आम्ही सुद्धा लोकांना काही अपेक्षा व्यक्त केल्या तर त्या अपेक्षाही पूर्ण होतात. त्यामुळे या भागातल्या विधानसभेच्या पातळीवरच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत यांचा विचार करणं, ट्रॅफिक यंत्रणा, त्यानंतर आरोग्य सेवा. दक्षिण पुण्यामध्ये एक हॉस्पिटल या 15 वर्षात होऊ शकलं नाही. जर मी नगरसेविका असून एक डायग्नोस्टिक सेंटर अख्ख्या पुणे शहर नाही, महाराष्ट्राच्या जनता त्याचा लाभ घेते आरोग्य सेवेचा. आमच्या MRI सेंटर, सिटी स्कॅन सेंटर हे आम्ही अल्प दरामध्ये नागरिकांना उपलब्ध केले. म्हणजे खासगी डायग्नोस्टिक सेंटरला तुम्हाला MRI 10,000ला मिळतो, आमच्याकडे फक्त 2350 रुपयाला. मी हे का करू शकले? पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मी स्थायी समितीचे अध्यक्ष होते, मला तो अधिकार मिळाला. मी आयुक्तांबरोबर, प्रशासनाबरोबर चर्चा करून माझ्या वाट्याला आलेलं जे काही अर्थसंकल्पीय बजेट होतं ते वापरलं पब्लिकच्या सेवेसाठी आणि आम्ही तो संयुक्त प्रकल्प केला. पण आज 2 लाख लोकांनी, महाराष्ट्रभरच्या 2 लाख लोकांनी त्या आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय. मग मी नगरसेविका, एक सामान्य नगरसेविका असून जर का मी आरोग्याचा इतका चांगला उपक्रम करू शकत असेल, एक प्रकल्प करू शकत असेल, तर आमदार झाल्यावर तुम्ही एक साधं दक्षिण पुण्यासाठी एक हॉस्पिटल नाही करू शकत? ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. इतका मोठा दाट लोकवस्तीचा भाग या दक्षिण पुण्यासाठी आहे आणि ससून सारखं एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल होणं हे फार गरजेची गोष्ट होती. ही 15 वर्षामध्ये एक हाती सत्ता महानगरपालिकेमध्ये, विधानसभेमध्ये, राज्य सरकारमध्ये, केंद्र सरकारमध्ये असून सुद्धा आमदारांना जमलेलं नाही, हे खूप मोठं अपयश आहे. आणि त्यामुळे आज या ठिकाणी मला असं वाटतं की खूप विचार करण्याचा भाग आहे जनतेने. या ठिकाणी जनतेला काय हवंय, जनतेची गरज काय आहे, एक मी जनतेचा भाग म्हणून, एक सामान्य कार्यकर्ती म्हणून, कारण आम्ही तळागाळामध्ये काम करतो. प्रसंगी या ठिकाणी आता तर आपण आला होता तेव्हा MECBच्या संदर्भात फोन आला होता. MECB म्हणजे सुद्धा राज्य सरकारचंच काम आहे ना.
या ठिकाणी माझ्या इथे चव्हाणनगर मध्ये काल एका परिसरामध्ये एका आजोबांचा फोन आला की ताई 3.5 तास लाईट गेलीये, माझी मिसेस वृद्ध जोडपं आहे, घरामध्ये एकटं राहतं, माझी मिसेस ऑक्सिजनवर आहे आणि लाईट नाहीये, 3.5 तास झाले. माझा अक्षरशः इतकं म्हणजे माझा जीव पिळवटला की काय मी यांना सुविधा लगेच निर्माण करू देऊ शकते, की त्या माणसाला माझ्यावर विश्वास आहे की ताई काहीतरी करेल उपलब्धता, पण 3.5 तास लाईट नाही आणि वारंवार लाईट. सकाळी सकाळी आमच्या महिलांचा फोन येतो, मला ऑफिसला जायचंय, तुम्ही आम्हाला लाईट देऊ शकत नाही. 3.5 तास लाईट जाते, रोज सकाळी लाईट जाते, 2-2 तास 3-3 तास लाईट घालवतात. म्हणजे विरोधक म्हणून आम्ही फक्त आवाज काढायचं काम करतोय, पण सत्ताधारी पक्षावर असून सुद्धा तुम्ही साधी MSME व्यवस्थेमध्ये लोकांना देऊ शकत नाही आणि फक्त त्याचे तुम्हाला वेगवेगळे प्रपोजल करायचे, त्या पायाभूत सुविधांवरती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रोजेक्ट आणायचा आणि ठेकेदारांच्या ताब्यामध्ये द्यायचा आणि त्या ठेकेदारांकरवी नागरिकांना वेटीस धरायचं. एवढेच या ठिकाणी आता या प्रकल्पाच्या माध्यमातून चाललंय. पुणे सिंहगड रस्त्यावरती मी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना एका वर्षामध्ये मी पर्यायी रस्ता म्हणून कॅनॉलच्या रस्त्यावरती काम केलं. टेंडर काढून लगेच काम पूर्ण करून लोकार्पण केलं रस्त्याचं आणि या ठिकाणी 10 वर्ष झाले सिंहगड रोडच्या उड्डाणपुलाचं काम चालू आहे. त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं म्हणून एक फेज झालेली आंदोलनाचा आम्ही या ठिकाणी फंडा वापरला आणि म्हणून तो रस्ता किमान नागरिकांना खुला झाला. मग तुम्ही करताय काय, हा खूप विचार करण्याचा भाग आहे. या ठिकाणी फंडिंग किती आणलं तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये जेव्हा काम करताय सरकारमध्ये 15 वर्ष तुम्ही पर्वतीकरांसाठी किती फंडिंग आणलं आणि काय सुविधा दिल्या, हा खूप मोठा विषय आहे. कारण आतापर्यंतची मेट्रो असेल, सिंहगड रोडचा उड्डाणपूल असेल किंवा स्वारगेटच्या संदर्भातलं मेट्रोचं होणारं काम किंवा इतर ज्या गोष्टी पायाभूत सुविधा या सगळ्या दाखवल्या जातात जनतेला, त्या फक्त आणि फक्त महानगरपालिकेने केलेला म्हणजे नगरसेवकांनी केलेला खर्च दाखवला जातोय. आमदारांनी दाखवायचा खर्च विधानसभेचा असतो आणि तो खर्च मला या ठिकाणी यावेळी जनतेला दाखवायला आम्ही आव्हान करतोय आमदारांना की त्यांनी तो खर्च दाखवावा या ठिकाणी. कारण लोकसभेला विधानसभेचा खर्च हा महाराष्ट्र सरकारकडून येतो, राज्य सरकारने पुणे पर्वतीसाठी काय दिलंय हा सुद्धा या ठिकाणी चर्चेचा विषय होईल. आणि महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही स्वतः त्याचा एक भाग आहोत, आम्ही मान्यता दिली आहे. म्हणजे इनडायरेक्टली अश्विनी कदम स्थायी समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी पर्वतीकरांचा खूप विचार केलेला आहे. जसा पुणे शहराचा विचार केला तसा पर्वतीचा विचार करून आम्ही वेळोवेळी या ठिकाणी पावलं उचललेली आहेत आणि पर्वतीकरांना काही कमी पडू नये म्हणून आम्ही या ठिकाणी कायम कार्यतत्पर राहिलेलो आहोत. त्यामुळे आज पुणेरी आवाजच्या माध्यमातून मला ही वाचा फोडायची संधी दिली होती, त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देते. थँक्यू. सो नक्कीच पर्वती मतदारसंघामध्ये खूप सारे मुद्दे आहेत जे ह्या निवडणुकीमध्ये आता हायलाइट होणार आहेत. आपल्यासोबत अश्विनी मॅडम आणि त्या शिक्षिका आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून जाणवतं आणि जनमानसांमध्ये जाऊन नागरिकांचे काय प्रश्न आहेत, पर्वती मतदारसंघामध्ये काय काय विकास व्हायला पाहिजे हे सगळे मुद्दे त्यांनी मांडले. अशाच सगळ्या उमेदवारांसोबत किंवा आता होऊ घातलेल्या आमदारांसोबत आपण चर्चा करतोय. ह्या सगळ्या अपडेटसाठी तुम्हाला पुणेरी आवाज ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल, लाईक करा आणि विसरू नका सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.